वाल्मिक कराडचा एक जवळचा माणूस आणि त्याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिलंय। आता हे नेमकं कुठे घडलंय, प्रकरण काय, सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपले स्वागत। भाजपनं बदलापूरच्या तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक प्रकरणाची पुनरावृत्ती केल्याचा आरोप होतोय। मोक्काच्या गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या एका विश्वासू व्यक्तीला भाजपनं अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमलंय। हा प्रकार म्हणजे अत्यंत गंभीर गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींना राजकारणात संधी देऊन त्यांना अधिक मजबूत करण्यात येत असल्याची चर्चा आहे। विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदेंनी वाल्मिक कराडच्या सहकार्याला जामखेडचा स्वीकृत नगरसेवक करण्याचा घाट घातलाय। रोहित पवारांनी खरं तर या संदर्भात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे। आता त्यात त्यांनी काय म्हटलंय? त्यात त्यांनी म्हटलंय की दिवंगत संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक करून बदलापूरच्या तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा सभापती राम शिंदे सरांचा मानस आहे का? गुन्हेगार आणि गुन्हेगारांशी संबंधित व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक करण्याचा भाजपने चंक बांधलाय का? चांगली लोक त्यांना सापडत नाहीत का? सदरील स्वीकृत नगरसेवक शेजारील आमदार महोदयांचा देखील विश्वासू आहे। हे सर्व बघता सर्वसामान्यांच्या वेदनांचा देखील बाजार मांडला जातो का, असा प्रश्न पडतो। असो, अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध, असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान बदलापूरच्या एका प्रतिष्ठित खासगी शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोठा जनक्षोभ उसळला होता। लोकांनी उत्स्फूर्तपणे रेलरोकोसह ठिकठिकाणी आंदोलनं केली। याच प्रकरणातील एक आरोपी जो या शाळेशी संबंधित पदाधिकारी आहे तो म्हणजे तुषार आपटे, ज्याला भाजपनं बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी त्याची नियुक्ती केली होती। पण हे कळताच त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि मग भाजपला आपलाच निर्णय मागे घ्यावा लागला। स्वतः तुषार आपटेनं स्वतःहून बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच पुनरावृत्ती अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये होते का, हा सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।